दाखल होतील ज्या टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आणि त्यांच्या विपक्षात धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड. कुठला संघ आजचा दुसरा दिवस कुठल्या टीमच्या नावावरती राहणार, काय इथनं गांधरेकरांच्या नावावरती आजचा दिवस राहील की मग चिंचगडकरांच्या नावावरती, ते नुकतंच येणाऱ्या सामन्यामधून आपल्या समोर येणार आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि दोन फलंदाज गांधरेकरांचे दोन सलामीवीर बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत आणि आता चेंजेस बघायला मिळतील. निर्णायक सामना आहे. मग मैदानाच्या आतमध्ये विवेक जाधव जो सलामीला सातत्यानं आज पूर्ण दिवस जो दाखल होत होता, परंतु आता इथनं निखिल भोईर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होते महेशच्या सोबतीला. महेश आणि निखिल भोईर ही जोडी जी बॅटिंग करण्याकरिता दाखल झाली आहे. तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक पहिल्या ओव्हर करिता ज्यानं आजचा पूर्ण दिवस गोलंदाजीनं अक्षरशः गाजवलाय तो मेगन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. चला मॅचला सुरुवात करा. स्पीडअप करायचंय. चिंचगडकर आपल्यालाच सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची, त्यामुळे जास्तीचा वेळ घेऊ नका. पंच आमच्याकडे वळतील. यस, ग्रीन सिग्नल देत आहेत. मॅचला सुरुवात होईल. आजच्या दिवसातील अंतिम सामना. एका बाजूने टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे तर दुसऱ्या बाजूने टीम धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पंचांचा इशारा येतो. इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव निखिल भोईर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिला बॉल इथनं बॉल नक्की कुठे पिच झालाय ते देखील चेक केलं जाईल. पुढचा बॉल या वेळेला यष्टांच्या समोर प्लमच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. अर्थातच निखिल भोईर बॅक टू द डग आउट. बिग ब्लो. शून्यावरती बाद व्हावं लागेल. पहिला चेंडू वाईड होता आणि दुसऱ्या बॉल वरती इथनं खरं तर लिगली पहिली डिलिव्हरी आणि तो यष्ट्यांच्या समोर आढळलाय. निखिल भोईर कुठेतरी एक प्लॅन रचला होता. निखिल भोईर जो सातत्यानं तिसऱ्या क्रमांकावरती आज संपूर्ण दिवसामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होता, परंतु या मॅच मध्ये इथनं कुठेतरी त्याला सलामी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं आणि पहिल्या बॉलवरती त्याने आपली विकेट गमावली आहे. फलंदाज बाद झालाय. निखिल भोईर बॅक टू द पवेलियन. चला नवीन बॅटर लवकरात लवकर बॅटिंग करण्याकरिता क्रीजवरती दाखल व्हायचंय. पहिल्या बॉलला मिळाली आहे सफलता. एक बॉल एक ही धावसंख्या आपण पाहू शकता आणि एक विकेट ती देखील गमावली आहे. मेगन पाटील या टीमचा तारणार आहे. या टीमचं सातत्यानं वर्चस्व गाजवण्याचं काम जर या टीमनं जेव्हा जेव्हा केलं त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा मुळाचा वाटा जर कोणाचा असेल तर ते नाव आहे मेगन पाटील. आणि अर्थातच तो मेगन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ, पहिला मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. म्हणजे आजचा संपूर्ण दिवस बॅटिंग असो बॉलिंग असो त्यानं अक्षरशः गाजवलाय. प्रेक्षकांच्या मनावरती ज्यानं अधिराज्य गाजवलंय तो मेगन पाटील मात्र बॉलिंग ट्रॅकवरती दाखल आहे. पहिल्या बॉलला मिळाली आहे विकेट. पुढचा बॉल सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि मग तदनंतर क्षेत्ररक्षक तो तैनात आहे. मिडऑफचा क्षेत्ररक्षक येतो बॉलवरती, बॉलला स्थगिती देतो आणि मग तदनंतर फेक करेल तोपर्यंत एक सिंगल. बॅटने येणारी पहिली धाव जी धावफलकामध्ये ऍड होईल आणि धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती बरोबर 2 या आकड्यावरती. निखिल भोईर माघारी परतल्यानंतर त्याची जागा घेण्याकरिता कपिल
जो बॅटिंग स्टान्स वरती दाखल झाला. चांगला बॉल, स्विंग ऑन मिस, टप्पा पडला. कमी गतीचा बॉल होता, व्हेरिएशन केलं होतं या बॉलवरती. टप्पा पडल्यानंतर कुठेतरी थोडासा आउट स्विंगर बाहेरच्या दिशेनं कलाटणी घेत असताना लेगकटर स्वरूपाचा बॉल होता. मग आणखी एक डॉट बॉल येईल. खूप चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेला उडवलाय बॉलला, फटका तो फसला. क्षेत्ररक्षक जज करतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतील परंतु गोलीच्या वेगानं बॉल चाललाय दणदण करत सीमा रेखा पार. या शेवटच्या सामन्याचा पहिला चौकार. 4. पुढचा बॉल मेगनचा हा बॉल त्याच्यावरती देखील स्क्वेअर कट करत असताना क्लासिकल फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक. बॉल चाललाय पुन्हा एकदा मागच्या बॉलवरती देखील चौकार आणि या बॉलवरती देखील बॉल चाललाय सरळ सीमारेखा पार. चौकारामध्ये परावर्तित होतोय. 4. बॉलमध्ये धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या डबल फिगर मध्ये जात असताना जाऊन पोहोचली बरोबर 10 या आकड्यावरती. महेशच्या बॅट मधनं 2 बॉल 2 चौकार आणि मग तदनंतर हा बॉल फेकून दिलाय. बॉल चाललाय सरळ प्रेक्षक मायबापांच्या अभिवादनाकरिता सीमा पार. षटकार. 6. ओव्हरचा खेळ झालाय. स्पीडअप करायचं. चिंचगरकर आपल्याला सेकंड इनिंग मध्ये बेटिंग करायची आहे त्यामुळे तुम्ही जास्तीचा वेळ तो घेऊ नका. पहिल्या ओव्हरचा खेळ जो इथनं कंप्लीट झाला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये मेघन पाटीलच्या विपक्षामध्ये हल्ला बोल जो मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिला तर सलामी करण्याकरिता बॅटर दाखल झालाय. अर्थातच महेश त्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार आल्यानंतर शेवटच्या बॉलवरती आक्रमक स्ट्रोक षटकार बघायला मिळाला आणि त्याच कारणानं धावसंख्या तब्बल 16 या आकड्यावरती आहे जिथे ओव्हर कंप्लीट झाली आहे पहिली. या वेळेला अच्युत पाटील उर्फ भाई बॉलिंग स्ट्रॅक वरती दाखल झाला. पहिलाच बॉल एक चांगला स्ट्रोक जो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये स्क्वेअरलेगचं क्षेत्र जिथे रोशन लाराला आपण पाहता फिल्डिंग करत असताना बॉलला स्थगिती देतोय, बॉलला फेक करतोय. तोपर्यंत कंप्लीट झाली आहे मैदानाच्या आतमध्ये धाव ती म्हणजे एक सिंगल. अर्थातच महेश ज्याला स्ट्राईकवरती जास्त काळ आणण्याचा प्रयत्न केला जातोय. खरं तर त्याच्या बॅटमधनं धावा येतात मग तो जेवढा काळ स्ट्राईकवरती थांबेल ना तेवढा जास्त धावा ज्या धावपलकावरती लागत असताना आपल्याला बघायला मिळतील. टीम नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरेकरनं धावसंख्या 17, 17 रन्स ऑन बोर्ड. अच्युत पाटील त्याचा पुढचा बॉल महेशच्या विपक्षात. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅटरला चंबित करतोय हा बॉल. त्याला जी उचली अपेक्षित होती ती उचली मात्र मिळालेली नाही या बॉलवरती. आणि अर्थातच आपण जर इथनं पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. अच्युत पाटीलनं सातत्यानं जेव्हा जेव्हा टीम संकटात सापडली ना तेव्हा तेव्हा संकटातनं बाहेर काढण्याचं काम हे अच्युत पाटीलनं मैदानाच्या आतमध्ये केलंय. पुढचा बॉल या वेळेला लाईन ती मात्र चेक करावी लागेल. यस नो डाऊट पंच आमच्याकडे वळतील. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर बॉल मग एक्स्ट्राची धाव ती खर्च केली जाणार. कुठेतरी मागचा बॉल डॉट आला होता त्याची भरपाई करायची होती बॅटिंग करणाऱ्या टीमला परंतु ती गोलंदाजानं भरपाई करून दिली आहे कारण एक्स्ट्राचा बॉल त्याच्या माध्यमातून हाताळलाय. वाईट बॉल आलाय आणि एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या पुढे जाईल जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन बोर्ड. 5 बॉल 14 वरती महेश बॅटिंग करतोय. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये मग महेश थांबेल तो कसला. फेकून दिल्या बॉलला आणखी एक निघून चालला बॉल सीमा रेखा पार. महेशच्या बॅट मधनं इट्स हाय अनहँडसम षटकार. 6.
मीटिंग करण्यास भाग पाडलंय, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे महेश तो थांबायचं नाव घेत नाहीये. 6 बॉल 20 वरती बॅटिंग करतोय, खूप चांगलं बॅटिंग. अगदी प्रमुख खेळाडू निखिल भोईर माघारी जरी परतला असला शून्यावरती तरी देखील महेश तो मात्र त्याची जबाबदारी ती चोख पार पाडतोय. खूप चांगलं बॅटिंग त्याने केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील मेघन पाटीलच्या विपक्षामध्ये हल्ला बोल आणि तदनंतर अच्युतच्या विपक्षामध्ये हा पहिला षटकार आलाय. धावसंख्या पुढे गेली 6 न जाऊन पोहोचली 24-24. याही वेळेला समोर मारला क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहील, निघून जाईल बॉल सीमा पार, लॉंग ऑन बाउंड्रीला क्लिअर करतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड, षटकार 6. दोन बॉल 2 मारलेत. धावसंख्या तब्बल 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 1.4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरला 16 आल्या होत्या, या ओव्हरला आतापर्यंत 14 आल्यात. अवघ्या 4 बॉल मध्ये 14 धावा खर्च केलात. महागडा ठरलाय गोलंदाज. 2 बॉल 2 षटकार आलेत. काय तिसरा येणार? चांगला स्ट्रोक, ग्राउंड शॉट, गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक विनीत नांगरे करतोय चूक, चुकीला माफी नाहीये. बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय बोलत बॉल सीमा रेखा पार. चुकीचं परिवर्तन झाले चौकारामध्ये. 4. ही चूक महागात ठरणार. अगदी सहजरित्या हा बॉल स्टॉप करू शकत होता. जिथे 1 धाव होते तिथे धावा प्राप्त झाल्या 4. गोलंदाजाने एक चांगला बॉल हाताळला. षटकारानंतर 2 षटकारानंतर खरं तर एक कमबॅक डिलिव्हरी जी गरजेची होती आणि ती हाताळली देखील होती, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ ती मात्र मिळत नाहीये. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचेल 34-34. 4 ओव्हरची मॅच, बलाढ्य धावसंख्या निश्चितच उभारताना बघायला मिळेल. पुढचा बॉल. याही वेळेला क्लासिकल फटका गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये, दूरवरनं येईल क्षेत्ररक्षक. बॉलला स्टॉप करतोय, फेक करतोय. विकेट किपर सेंड कडे, तोपर्यंत 2 धावा ते मात्र थांबू शकत नाहीये, कारण चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. धावसंख्या 36-36. लाल कलरची ब्रेझा गाडी जी रस्त्यावरती रोडवरती पार्क केली आहे, त्या प्रेक्षक राजांना नम्रतेची विनंती आहे की आपण ती तिथनं हटवायची आहे लवकरात लवकर. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय आणि 36 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिली. जिथे पहिल्या ओव्हरला मेघन पाटीलच्या विपक्षात 16 धावांची लईलूट झाली, तदनंतर सेकंड ओव्हर अच्युत पाटील उर्फ भाई त्याच्या विपक्षात तब्बल 20 धावा ज्या ठोकल्या गेल्या. 2 षटकार, 1 चौकार आणि 1 डबल आणि 1 सिंगल आणि 1 व्हाईट बॉल असं ते षटक आपण पाहिलं. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती तब्बल 36-36. 4 ओव्हरची मॅच. आता इथनं धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडकरांना कमबॅक तो करावा लागेल, पुनरागमन करावं लागेल या मॅच मध्ये. या सामन्यावरची पकड ती कुठेतरी थोडीशी ढिली होत असताना आपण पाहत आहे चिंचगडकरांची, परंतु नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरेकरांचा महेश तो 9 बॉल 32 वरती बॅटिंग करतोय. 36 धाव फलकावरती लागलात आणि त्यातील 32 धावा या एकट्या महेशने बनवलात. खूप चांगलं बॅटिंग करतोय तो. नॉन स्ट्राईक वरती आहे. त्याची साथ देण्याकरिता कपिल 2 बॉल 2 वरती बॅटिंग करतोय. रोशन लारा पहिला बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न पहिलाच बॉल, परफेक्ट यॉर्कर, बुंदात टाकला, पॉकेट मधला ठेवणीतला चेंडू तो हाताळला गेला आणि पहिला बॉल येतो इथनं डॉट. चांगला बॉल. या पद्धतीचे बॉल हाताळणं गरजेचं आहे. एक चांगलं षटक, कमी धावांचं षटक इथनं ते गरजेचं आहे सध्या स्थितीला चिंचगडकरांकरिता, आणि ते हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. अर्थातच आपण जर पाहिलं तर रोशन लारा पहिला बॉल आला डॉट. दुसरा बॉल पुनश्च एकदा तिथे टाकायचा होता, वाईट यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, परंतु ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर पिच झालाय. मग तदनंतर पंचमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा देतील. एक्स्ट्राची धाव येईल. एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या 37-37. चांगली टोटल. संध्याकाळच्या सत्रामध्ये ही टोटल बलाढ्य, परंतु अजून देखील 11 बॉलचा खेळ बाकी आहे. मोठी धावसंख्या उभारताना बघायला मिळतील नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे टीमला. यावेळेला आडवा बॅटनं ऑन साइडला प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. बॅटर नाराज आहे आपल्यावरती, कारण त्याच्या माध्यमातून त्याला माहिती आहे की इथनं आपला साथीदार खूप चांगलं बॅटिंग करतोय, परंतु त्याला स्ट्राईक एंडवरती न आणता स्वतः विश्वास दाखवतोय, स्वतःवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू हे त्याच्या विपक्षामध्ये आले. डॉच. रोशन लारा खूप चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू तर त्याच्या नावावरती राहिलेत, परंतु अजून देखील 4 बॉल बाकी आहेत.
टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बॉलरला तितकंसं महत्त्व दिलं जात नाहीये, परंतु कारण 5 बॉल चांगल्या हाताले शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर त्याला कुठेतरी संपूर्ण टीमचं बोलणं ऐकायला लागतंय. आणि या वेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता. पंचांकडनं इशारा येतोय, लेग बाईटची एक सिंगल येईल. एकेका सिंगलनं धावफलक जरूर हलतं ठेवलं जाते, परंतु धावसंख्या जी 1 न पुढे जाते जाऊन पोहोचते 38. 38 या आकड्यावरती 38 लागला. 2.3चा खेळ जो इथनं कंप्लीट झालाय. अजून देखील 3 बॉल आणि आता खऱ्या अर्थानं सत्व परीक्षा आहे, कारण ज्या बॅटरच्या बॅटमधनं कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे तो बॅटर स्ट्रायकवरती आलाय महेश आणि त्याच्या विपक्षामध्ये रोशन लारा. उडवलाय बॉलला फक्त मिडल केलं बॅटवरती. कुठल्याच प्रकारचा ताकदीचा वापर देखील केला नाही, फक्त बॅटवरती घेतला आणि मग तदनंतर फेकून दिलाय. वाऱ्याच्या वेगानं बॉल सीमा पार. रोशन लारा त्याच्या विपक्षामध्ये, मी म्हटलं होतं आता स्वत्व परीक्षा आहे. बॉल सीमा पार. महेशच्या बॅटमध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. फक्त प्युअर क्लास ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती टायमिंग च्या जोरावरती मारलेला हा स्ट्रोक सीमा पार निघून गेलाय. षटकाराकरिता 6 धावेने धावसंख्या पुढे गेली, जाऊन पोहोचली तब्बल 44 आकड्यावरती आणि वैयक्तिक 10 बॉल 38 या आकड्यावरती. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय महेश, काय कमालीची बॅटिंग करतोय. डोल्याचं पारणं फेडणारी फलंदाजी आतापर्यंत त्यानं केली आहे. 44 वरती 1. जिथे पहिल्या बॉलला विकेट आली होती या मॅचची सुरुवात झाली आणि त्या मॅचच्या सुरुवातीला पहिल्या बॉलवरती विकेट 1 वरती 1 होतं, तिथनं 44 वरती 1 आपण पाहताय. 43 धावसंख्येची एक मोठी पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये कपिल आणि महेश. लोअर फुल टॉस, तदनंतर तो परफेक्ट यॉर्कर झालाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. मग तदनंतर ओव्हरची समाप्ती, अजून 1 बॉल बाकी आहे. 2.5चा खेळ कंप्लीट झाला. एक षटकार जरी वगळला ना तरी उर्वरित चेंडू खूप चांगले हाताळलेत. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे, अर्थातच 3 ओव्हर. 2.5चा खेळ कंप्लीट झाला आणि तब्बल 44 धावसंख्या धावफलकावरती लागत असताना आपण पाहिलं. पंचेचाळीस धावसंख्या धावफलकावरती लागली गेली. बरोबर 15ची सरासरी जी कायम ठेवली आहे. पहिल्या ओव्हरला 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरला 20 आल्या. रोशन लाराचं हे षटक कमबॅक षटक बघायला मिळालं. आम्ही आधीच उल्लेख केला होता की इथनं रोशन लाराला एक कमबॅक षटक जर हाताळणं गरजेचं, कमी धावांचं षटक हाताळणं गरजेचं आहे. एक षटकार जरी त्याच्या विपक्षात आला असला ना तरी देखील त्यानं उर्वरित 5 बॉलमध्ये 3च धावा खर्च केलात. अर्थातच त्याच्या ओव्हरमध्ये आला 9 धावा. 3 ओव्हरला 45 लागलात. शेवटचा अंतिम ओव्हर, शेवटच्या षटकाकरिता बॉलिंग ट्रॅकवरती जय नांगरे जो गोलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. नऊ चैतन्य स्पोर्ट्स गांद्रे टीम आपल्याकरिता खेळाडू कक्ष उपलब्ध करून दिला. आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचंय. या आयोजकांची विनंती, त्यांना त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यावेळेला चांगला बॉल पुढे टाकला होता, ब्लॉक होलमध्ये चेंडूची हाताळणी केली, त्याला खोदून काढलं. एक सिंगल. विकेट कीपर एंडकडे फेक जरूर केली जाते, परंतु फेक थोडीशी खराब. 2 कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न तो देखील चालवत होता आणि तिसरी देखील कंप्लीट झाली आणि 4थी धावेचा प्रयत्न करत असताना फलंदाजाला माघारी परतावा लागेल. ज्या फलंदाजाची विकेट मैदानाच्या आतमध्ये गरजेची होती इथनं चिंचगरकरांकरिता तो बॅटर बाद झालाय. अर्थातच महेश 39 धावसंख्येची बहारदार इनिंग खेळून आपल्या टीम करिता. गांद्रेकर आपल्याला लास्ट वॉर्निंग आहे, आपण अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं. तुम्ही भगवा कपडा लावलाय त्याच्या देखील बाहेर बसायचंय. आयोजकांकडनं शेवटचा पुकार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. भगवा कपड्याच्या देखील आतमध्ये आपण बसायचं. 42 धावांची इनिंग, 13 बॉल 42 धावसंख्येची इनिंग ज्यानं पेशकश केली आपल्या टीम करिता. निर्णायक मॅच मध्ये, मोठ्या मॅच मध्ये जो एक मजबूत स्थितीमध्ये घेऊन आला तो मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. अर्थातच महेशला माघारी परतवला आणि तदनंतर नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. अर्थातच आपण जर इथनं पाहिलं तर मयूर आकाशाला जय नांगरेच्या पहिल्या बॉलवरती 3 धावा कंप्लीट झाल्या. 4थी घेताना विकेट आली आहे
आणि यावेळेला आकाशनं त्याचं जसं नाव आहे त्याच पद्धतीनं आकाशाला गवसणी घालणारा हा स्ट्रोक बॉल सीमा पार फेकून दिलाय. बॉल चाललाय सरळ आमच्या मुख्य मंचाला सलामी देणारा हा फटका. षटकार 6. पहिल्याच बॉल वरती अप्रतिम स्ट्रोक डगआउट मधनं सेट होऊन आलाय. स्लॉग ओव्हर. या ओव्हरला प्रत्येक बॉल वरती आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं केला जातोय आणि अर्थातच एक कमालीचा स्ट्रोक आकाशनं मारलेला हा षटकार 50 कम्स इन. अर्थातच संघाची धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे तब्बल 54 54 या आकड्यावरती. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये 54 धावसंख्या सध्या स्थितीला धावपलकावरती लागली आहे. पुढचा बॉल जय नांगरेचा हा बॉल यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आशिष पाटील कॅच कंप्लीट करेल आणि पहिल्या बॉलला षटकार आणि पुढच्याच बॉल वरती त्याला डगआउटचा रस्ता दाखवला जातोय. फलंदाज बाद होईल. आकाश बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती दाखल झालाय विवेक जाधव. डावकुऱ्या हाताचा फलंदाज. हवेचा वेग खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजाला साथ देत होता त्याकरिता तो मागे राहिलाय परंतु आता त्याच्यावरती बारी आली आहे. 3 बॉल झालेत. अजून देखील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला पहिलाच बॉल विवेक जाधव त्याच्या विपक्षामध्ये आपण जर पाहिलं तर एक चांगला चेंडू जो इथनं हाताळला गेलाय जय नांगरेच्या माध्यमातून डॉट बॉल येईल. पहिल्या 2 बॉल मध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या जय नांगरेनं परंतु पुढच्या 2 बॉल वरती 1 विकेट आणि 1 डॉट बॉल हाताळतोय. 4 बॉल झालेत. धावसंख्या धावफलकावरती जी स्थगित बरोबर 54 54 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुढे टाकलाय. बटन पॅड मधनं बॉलला खोदून काढलं गेलंय. ग्राउंड शॉट आहे. एक सिंगल येईल आणि एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. एक धाव आली. एकाच्या मदतीने धावसंख्या 55 55 या आकड्यावरती 3.5चा खेळ जो इथनं कंप्लीट झालाय. शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी राहतोय. पूर्वार्धाच्या खेळातला शेवटचा बॉल. एका बाजूनं टीम पहिली बॅटिंग करत असताना नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे ज्यांच्या माध्यमातून 55 धावा आतापर्यंत लावलात. 55 वरती 3. खरं तर महेशची ती कमालीची बॅटिंग आणि त्याच कारणाने या धावसंख्या 55 आपण पाहत आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती काय घडणार. जय त्याच्या विपक्षामध्ये. शेवटच्या बॉलवरती हाफ स्ट्रायकर होता. पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक विनीत आता चुकी करणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती कॅच कंप्लीट करतोय आणि अर्थातच 55 धावेवरती ही पारी मात्र समाप्त होईल जी नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब चिंचगड टीमची. कारण 4 ओव्हरची मॅच होती. 4 ओव्हर कंप्लीट झाल्यात. 55 धावा धावपलकावरती लागत असताना आपण पाहिलं आणि आता विजयासाठी धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगडला उत्तरार्धाच्या खेळामध्ये बनवायच्या धावा बरोबर 56 56 धावा बनवायच्या आहेत. त्याकरिता तुमच्याकडे बॉल आहे 24 आणि उत्तरार्धाचा खेळ जसा आपल्या भेटीला येईल पुन्हा एकदा आपण करूयात मायक्रोफोन मध्ये बदल. आपल्या समवेत जोडले जातील अक्षय पांडव सर. यस ओव्हर टू द अक्षय सर.
च्या निमित्तानं 2 दिवस ज्यांनी समालोचन करून सर्वांना रिझवलं ते धीरज ज्यांचा सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. अगदी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ऐकायला मिळालं. ते धीरज यांचा सन्मान दीपक पाटील साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार तो या मंचावरनं करावा. महत्त्वपूर्ण सामना कोण जिंकेल, क्वालिफाय कोण होईल, खूप चांगलं समालोचन धीरज यांनी या स्पर्धेच्या निमित्तानं केलं. अगदी सर्वांनाच प्रभावित केलं, मलाही प्रभावित केलं. एवढं चांगलं समालोचन त्याच्या माध्यमातून आपल्याला जरूर ऐकायला मिळालं आणि त्याचा हा शुभ सन्मान तो या मुख्यमंचावरनं केला जातोय. नवं टॅलेंट आहे आणि निश्चित येणाऱ्या काळात आपली एक वेगळी ओळख तो स्वतःच्या कर्तृत्वानं निर्माण करेल. त्याचा हा सन्मान आणि सत्कार या मुख्यमंचावरनं केला जातोय. मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल मेघन पाटीलला हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे प्रेक्षक बनतील. बॉल गेलाय सीमा रेषा पार. पहिल्याच बॉलवर दर्जेदार स्वीप, षटकार 6. पुढचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू आहे. यॉर्कर लाईन करता ओळखलं जातं बाबूला आणि इथे तो यॉर्कर लाईनचा बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. विवेक गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. मेघन आणि विनीत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेली आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक. तिथे पुन्हा एकदा प्रेक्षक बनत राहील. बॉल सीमा रेषा पार. 2 षटकार या ओव्हरमध्ये विवेकच्या विरोधामध्ये आलेत. दमदार सुरुवात, स्ट्रॉंग सुरुवात धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड संघाची. धावसंख्या 13. सध्या मैदानाच्या आतनं पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांनी एक षटकार तो मैदानाच्या आतनं खेचलाय. विवेक त्याच्या विरोधामध्ये. इथे पुन्हा एकदा फुल टॉस झालाय. तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय आणि हा सहज सोपा साधा लॉलीपॉप झेल या महत्वाच्या निर्णायक मॅच मध्ये सोडतोय. नुसता मॅच नाही, कॅच नाही सोडत तर इथे षटकारही दिला जातोय. इथे म्हणावं लागेल मौका भी दिया और छक्का भी दिया. अगदी संधी सुद्धा दिली आणि षटकार सुद्धा दिलाय. या षटकाराच्या मनोजीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोचते ती तब्बल 19 या आकड्यावर. अडचणी त्या निर्माण होत आहेत आणि या अडचणींमधनं बाहेर निघावं लागेल. 56 धावसंख्येचं लक्ष आहे आणि एक दमदार सुरुवात ते आपल्याला इथे पाहायला मिळते. बाबू थोडासा महागडा ठरलाय कारण पहिल्या ओव्हरमध्ये पुढचा बॉल इथे मात्र बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक बॉल चेंडूवर झेपावतोय. जोपर्यंत चेंडूला उचलला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. ज्या 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 20. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. या मैदानावर ऑफस्टंपच्या बाहेरच तुम्हाला वाचता येऊ शकता. इथे एकही बॉल जो यष्टांवर आला त्याला निश्चित सीमारेषे पलीकडे धाडलं जाईल आणि तेच या ओव्हरमध्ये पाहायला मिळालंय. 3 षटकार ते विवेकच्या विरोधामध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळालेत. इथे मात्र फक्त रेषा दिली. मेघनला माहिती आहे या ओव्हरमध्ये जे करायचं होतं ते करून झालंय. 2 षटकारांची अपेक्षा तिथे 3 आलेत. एक विकेटही बचावली आणि
धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 या आकड्यावर पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 21 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड आणि नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरे या दोन टीम मधला हा संघर्ष, ही फाईट इथे आपण पाहतोय. हवा दुपारच्या सत्रात खूप वेगानं वाहत असताना पाहायला मिळाली. थोडासा वेग आता कमी आहे, मात्र बॉल मिडल झाला जर हवेमध्ये उडाला तर तो सीमारेषे पलीकडे जात असताना आपल्याला याआधी पाहायला मिळाला आणि आत्ताही तो योग्य तऱ्हेने जातोय, कारण सूर्यनारायण आपल्या अस्ताकडे आपल्या घराकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरच्या मॅचेस असतानाही अगदी निर्धारित वेळेत आजच्याही मॅचेस, कालच्याही मॅचेस त्या कंप्लीट झाल्या. कालही शेवटची मॅच आपण 4 ओव्हरची खेळवली होती. आजही जी शेवटची मॅच आहे ती 4 ओव्हरची आपण खेळवतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूह रचना, थोडासा बदल कर. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक ते समाप्तीला आलंय. त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूह रचना, थोडासा बदल तो करून घेतला जातोय. निखिल भोईर आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने इथे निखिल भोईर गोलंदाजी करेल. कमबॅक करावं लागेल. पुनरागमन तो नियम आहे या सृष्टीचा, तुम्हाला करावंच लागेल. ते पुनरागमन इथे केलं जाईल का ते आपल्याला बघायचंय. निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. समोर मेगन पाटील त्याच्या विरोधामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र निखिल भोईरचा ओव्हर पिच होता आणि त्याला उडवून फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं सीमा रेषेच्या पार. व्हेरी फर्स्ट बॉलवर दमदार स्ट्रॉंग हिट, षटकार 6. दमदार हिट. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आला होता. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर षटकार आलाय. इथे मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि बाहेर निघाला. पंचाने वाईट म्हणून करार केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 1 या आकड्याने वाढते आणि पुढे सरकत असताना 28 धावा या राफलकावर जोडल्या गेल्या. निखिल भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याला योग्य टप्प्यावर मारा तो करत राहावा लागेल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मेगन पाटील त्याला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका लागलाय. मेगन पाटील बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 28 धावा. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल योग्य टप्प्यावर पडलाय. निखिल इथे कमबॅक करून देतोय आपल्या टीमला. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करत असताना फलंदाजाला शांत ठेवतोय आणि हे शांत ठेवण्याचं काम त्याला दिलं गेलंय. ते त्याला योग्य तऱ्हेने निभावावं लागेल. यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू आहे. आणखी एक चेंडू निर्धावच्या स्वरूपानं चांगली गोलंदाजी करतोय.
निखिल भोईर ची गोलंदाजी जर आपण पाहिली तर अगदीच खूप चांगल्या पद्धतीने होती. कारण पहिल्या ओव्हरमध्ये बाबू खूप महागडा ठरला होता. पहिल्या चेंडूवर निखिललाही षटकार आला होता, मात्र त्यानंतर कमबॅक केलंय. आणखी एक दर्जेदार चेंडू फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. वा काय गोलंदाजी करतोय, लाजवाब. अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजीची हाताळणी तिथे फलंदाजाला बंदिस्त करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाते. विनीत आणि विकी असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र मिडल केलंय आणि त्याला उडवून फेकून दिलंय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर निखिल भोईरच्या विरोधामध्ये आक्रमण झालंय. षटकार आलाय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि शॉर्ट ऑफ लेनच्या बॉलला या मैदानाच्या आत थारा नाहीये. हे आज सकाळपासून नाही, कालच्या सकाळपासून आपण अनुभवलंय. आणि इथे तो शॉर्ट ऑफ लेन थोडासा फिरवून टाकण्याचा प्रयत्न होता, बोट फिंगर रोल करण्याचा प्रयत्न होता. हे बघा तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. त्याला अचूकतेने हेरला आणि हा षटकार तो तिथे खेचला गेला, ज्या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या जाऊन पोहोचती होती एकंदर 34-34 या आकड्यावर. येणारे इथनं बॉल शिल्लक राहिलेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे आहेत 22 रन्स. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये परिवर्तन झालंय. नवीन गोलंदाज मयूर, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया मयूर तो कशा पद्धतीने गोलंदाजी करतो. त्यानं चांगली गोलंदाजी केली तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जाईल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी करता येऊ शकते. मात्र इथे विकी आणि विनीत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कसं खेळतायत तेही पाहण्यालायक ठरेल. यावेळेस मात्र हा बॉलवरचा फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि वॉट अ कॅच. एक दर्जेदार झेल संपवलाय तिथे बॅटरचा खेळ. फलंदाज बॅक टू द लगआउट. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. जोपर्यंत चेंडूला उचलतोय तिथे 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 36-36 या आकड्यावर. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. कशा पद्धतीने खेळ या ओव्हरमध्ये होतोय. येणारे 4 बॉल खूप महत्वाचे, खूप इम्पॉर्टंट आहेत. आशिष पाटील त्याचीही आज सत्व परीक्षा आहे. या डावात या मॅच मध्ये तो कशा पद्धतीने मैदानाच्या आतनं खेळतोय ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे, गोलंदाजाच्या डोक्यावरनं गेलाय. मात्र ही एक रन तिथे कंप्लीट झाली आहे. डबल करता प्रयत्न, कलेक्शन मध्ये गडबड. 2 रन त्या इझिली कंप्लीट झाले. या दोनच्या मदतीने धावफलकामध्ये होतीये वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 38. अजूनही विजया करता 18 धावा त्या तुम्हाला बनवायच्या आहेत आणि तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 18 धावा. येणारे 3 बॉल खूप महत्वाचे असतील आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती साकार केली जाईल.
पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मयूर 3 चेंडू आतापर्यंत 4 धावा आणि 1 विकेट. यावेळेस मात्र फटका समोर खेळलाय विवेक जाधव, तो बॉलच्या खाली कॅच कॅरी केलंय, माघारी परतावा लागेल आशिष पाटीलला. विकेट क्रमांक 3, तिसरा झटका लागलाय आशिष पाटील बाद. चला गेम थोडस स्पीडअप करा, खूप उशीर होतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या दाफलकावर धावसंख्या लागली गेली एकंदर 38 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय, 4 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. 2 महत्वपूर्ण विकेट आल्यात. रोशन पाटील लारा जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. परिस्थिती तेवढीशी प्रतिकूल नसली तरी त्याची गुणवत्ता ती नेहमीच त्याचा चांगला खेळ त्याकरता त्याला मदत करते. आणि बघूया इथे तो चांगला खेळ रोशन लारा त्याच्याकडनं मैदानाच्या आतमधनं खेळला जाईल का. डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. 3 विकेट गेल्यात, 38 धावा लागल्यात. विजयाचं 56चं लक्ष. आता बॉल शिल्लक राहिले तिथनं 8 आणि रन बनवायचे आहेत 18. 8 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज मयूर. फुलटॉस होता मात्र त्याला वसूल करता आला नाही. या बॉलवर मोठा फटका येणं अत्यावश्यक होतं कारण अशा पद्धतीचे बॉल ते तुम्हाला सातत्यानं मिळतीलच असं नाही. फिल्डिंग खराब कलेक्शन मध्ये गडबड होती. या पद्धतीने एक एक रन तुम्ही जर अतिरिक्त बहाल करत राहाल तर मग तुमच्याकडे अडचणी निर्माण होतील. ही मॅच महत्वाची आहे. इथे जो जिंकेल तो 1 लाख रुपयाच्या दर्जेदार स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करू शकेल. कोण विजयी होईल ते अजूनही स्पष्ट नाही आहे. मात्र जो दर्जेदार खेळ दाखवेल तो निश्चित इथे विजयी होईल. जो प्रेशरला योग्यतेने हँडल करेल तो इथे निश्चित विजयी होईल. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना 41 धावा दाफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं तर 15 धावा त्या तुम्हाला गरजेच्या आहेत. बॉल शिल्लक आहेत 7. मॅच मधला सर्वात निर्णायक आणि महत्वाचा बॉल. यावेळेस रोशन पाटीलचा फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि तिथे त्याच्याकडनं झाली चुकी. त्या चुकीचं भुगतान करावं लागेल. बॉल गेलाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवर रोशन पाटील लारा त्याच्या बॅटमधनं आलाय षटकार. 6. करता 9 धावसंख्येची गरज आहे. सहा चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर आहेत. या डावाला कशा पद्धतीने हँडल करतायत, कशा पद्धतीने रन्स दाफलकावर जोडल्या जात आहेत. 9 बनवल्या जातील की रोखल्या जातील. शेवटच्या बॉलवर रोशननं जो षटकार खेळलाय ना तो षटकार या मॅचचा टर्निंग पॉइंट आहे. तो खूप महत्वाचा होता, खूप निर्णायक होता. ते म्हणतात ना एक मारा लेकिन सॉलिड मारा, अगदी तसा तो षटकार होता. रोशन पाटीलनं जो षटकार मैदानाच्या आतमधनं खेचला अगदी मॅचचं मोमेंटम जे आहे ना ते शिफ्ट करणारा तो षटकार होता. आता येणारे शेवटचे 6 बॉल. विजयाकरता 9 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अंतिमच्या षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता रोहित आलाय. रोहितला हिट व्हायचं असेल तर मग या 9 धावा डिफेंड कराव्या लागतील आणि चिंचगरकरांना या 9 धावा दाफलकावर लावून लाख रुपयाच्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करावं लागेल. कोण इथे विजयी होईल, कुणाचं स्वप्न पूर्ण होईल त्याकरताचं हे महत्वाचं षटक. 6 बॉल 9 ची गरज.
यावेळेस मात्र बॉल तिथे बॅकफुटला जात असताना खेळलाय, क्षेत्ररक्षण खराब, अगदीच लूज बॉडी लँग्वेज ती पाहायला मिळते. आज गांद्रेकरांनी फिल्डिंगच्या बाबतीत अगदीच नाखुश केलंय प्रत्येक प्रेक्षकाला त्यांच्या पाठीराख्यांना. अगदी खराब फिल्डिंग. चौकार आलाय, या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 51 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 5 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत इथे 5. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. रोहित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र खेळ खलास. क्वालिफाय होणारा दुसरा संघ या स्पर्धेचा. नाव धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड. धनंजय स्पोर्ट्स क्लब चिंचगड जो आई गावदेवी चषक 2026 च्या दुसऱ्या दिवसाचा क्वालिफाय संघ ठरलाय. खूप खूप शुभेच्छा असतील रोशन पाटील, लारा, मेघन पाटील, अच्युत पाटील भाई आणि या संघाचे पुरस्कर्ते माननीय सन्माननीय मंगेशजी पाटील साहेब, या सर्वांनाच लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक निखिल भोईर आणि टीम. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तो थोडासा खराब राहिला आणि त्या क्षेत्ररक्षणाच्या दर्जानं तुम्हाला ही मॅच इथे पराभवाच्या छायेखाली जावे लागलं.